गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागील लेक्चरला आपण चलनक्षम दस्तऐवज याचा विचार केला. या चलनक्षम दस्तऐवजामध्ये प्रामुख्याने चेक, हुंडी, वचनचिठ्ठी या 3 दस्तऐवजांचा समावेश होतो. यात प्रथम आपण अभ्यासलं म्हणजे चेक. चेकची व्याख्या, चेकचे पक्षकार आणि चेकची वैशिष्ट्ये. त्यानंतर आपण अभ्यासला हुंडी. हुंडीची व्याख्या, हुंडीचे पक्षकार, हुंडीची वैशिष्ट्ये. त्यानंतर तिसरं आपण अभ्यासलं ते म्हणजे वचनचिठ्ठी. वचनचिठ्ठीची व्याख्या, वचनचिठ्ठीचे पक्षकार आणि वचनचिठ्ठीची वैशिष्ट्ये. आता यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे प्रदायी बँक. आता प्रदायी बँक नावाची कोणतीही बँक नसते. आपण बँका जे पाहतो ते म्हणजे एक राष्ट्रीयकृत बँका, शेड्यूल बँका, खाजगी बँका, सहकारी बँका, सरकारी बँका अशा आपण बँकांची नावं ऐकतोय. पण प्रदायी बँक हे जरा नवीन वाटतं. पण प्रदायी नावाची बँक अशी कोणतीही बँक नसते. आपण कोणत्याही बँकेत गेलो तर त्या बँकेत प्रदायी बँक असेल. म्हणजे काय? तर प्रत्येक बँकेत वेगवेगळे विभाग असतात. एक असतो कॅश विभाग, चेक वसूल करणारा विभाग, पत्रव्यवहार पाहणारा विभाग असे वेगवेगळे विभाग असतात. आणि त्या विभागावरून बँकची नावे पडतात. म्हणजे बँकेच्या आतल्या विभागांनाच बँक असं छोटंसं नाव दिलं जातं. मग चेक वसूल करणारी वसूल बँक असेल, प्रदायी बँक प्रदान करणारी बँक म्हणजे प्रदायी बँक असेल, पत्रव्यवहार पाहणारी बँक असेल. हे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. आजच्या लेक्चरला आपण पाहायचं आहे प्रदायी बँक. आणि प्रदायी बँक म्हणजे काय? आता प्रदायी बँक म्हणजे चेकचे प्रदान करणारी बँक म्हणजे प्रदायी बँक होय. तर प्रदान म्हणजे काय? तर प्रदान म्हणजे आपण बँकेत चेक घेऊन गेलो, चेक कॅशरला देतोय, कॅशर आपल्याला पैसे देतो. म्हणजे चेकचे पैसे काउंटरवरती मिळणाऱ्या प्रक्रियेस प्रदान असे म्हणतात. प्रदान म्हणजे काय असेल तर चेकचे पैसे काउंटरवरती मिळण्याच्या प्रक्रियेस प्रदान असे म्हटलं जातं. आपण म्हणू शकतो चेकचे प्रदान करणारी बँक म्हणजेच प्रदायी बँक होय. त्या प्रदायी बँकेची व्याख्या सर्वसाधारणपणे तुम्हाला कळाली असेल. चेकचं प्रदान करणारी बँक, चेकचे पैसे देणारी बँक म्हणजेच प्रदायी बँक होय. आता ही जी प्रदायी बँक आहे त्या प्रदायी बँकेच्या संदर्भात आपण काही गोष्टींचा विचार करणार आहोत, काही गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. आता प्रदायी बँकेला काही दक्षता घ्याव्या लागतात, काही संरक्षण मिळत असतं. पण प्रदायी बँकेच्या काही जबाबदाऱ्या असतात, त्याचा विचार आपल्याला प्रामुख्याने करायचा आहे. तर प्रदायी बँक म्हणजे पैसे देणारी बँक किंवा चेकचे पैसे देणारी बँक किंवा चेकचं प्रदान करणारी बँक म्हणजेच प्रदायी बँक. आता विचार करायचा आहे आपल्याला तो म्हणजे 1881 चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 31. 1881 चलनक्षम दस्तऐवज कायदा कलम 31 असं सांगतं की बँकेत चेक आला तर त्या चेकचं प्रदान केलंच पाहिजे, अन्यथा होणाऱ्या नुकसानीस बँक जबाबदार राहील. मी तर म्हणतोय चेक बँकेत आला की चेकचं प्रदान केलं पाहिजे, हे कलम 31 सांगतं. आता या कलमानुसार बँकेपुढे 2 समस्या निर्माण होतात. एक म्हणजे एखादी व्यक्तीने चेक बँकेत आणला आणि ती व्यक्ती गैर आहे किंवा चुकीची आहे. चुकीच्या व्यक्तीला चेकचं प्रदान बँकेने केलं तर साहजिकच होणाऱ्या आर्थिक नुकसानीस बँक जबाबदार असेल. म्हणजे ज्या व्यक्तीचा चेक आहे त्यालाच त्या चेकचे पैसे मिळायला हवेत, परंतु तो चेक त्या व्यक्तीला न मिळता दुसऱ्याच व्यक्तीला मिळाला तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीस बँक जबाबदार असेल. चेकचं प्रदान केलं तरी नुकसान भरपाई बँकेला द्यावी लागेल. आता एखादी व्यक्ती चेक घेऊन बँकेत आली आणि ती योग्य व्यक्ती आहे, तिचा चेक आहे, अशा व्यक्तीला बँकेनं
चेकचं प्रदान करण्याचं नाकारलं तर साहजिकच होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँकच जबाबदार राहील. म्हणजे दुहेरी संकट या कलमान्वये प्रदायी बँकेसमोर दुहेरी संकट किंवा उभय आपत्ती निर्माण होताना दिसून येते. योग्य व्यक्तीस चेक देण्याचे नाकारल्यास आर्थिक नुकसानी प्रदायी बँकेस द्यावे लागेल आणि अयोग्य व्यक्तीस चेकचे प्रदान केल्यास आर्थिक नुकसान भरपाई बँकेस द्यावे लागेल. म्हणजे दुहेरी संकट आहे, उभय आपत्ती आहे. आता या दुहेरी संकटातून जर प्रदायी बँकेला वाचायचं असेल, स्वतःचा बचाव करून घ्यायचा असेल तर साहजिकच प्रदायी बँकेने काही दक्षता चेकचे प्रदान करताना घेतल्या पाहिजेत. म्हणजे साहजिकच बँक या दुहेरी संकटातून वाचेल, उभय आपत्तीमधून वाचेल. तर त्या दक्षता कोणत्या आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर बघा, पहिली जी दक्षता आहे ती म्हणजे बँक ग्राहकाची सही, खातेदाराची सही किंवा आदेशकाची सही. हे तिन्हींचं वाक्याचे अर्थ एकच आहे. बँक ग्राहकाची सही म्हणजे जो बँकेत खाते काढतो, उघडतो, खातेदार असतो, तो म्हणजे बँकेचा ग्राहक आहे, त्याची सही चेकवरती असली पाहिजे. ज्यावेळी आपण बँकेत जातो, बँकेत खातं ओपन करतो, त्यावेळी बँकांना आपण सह्या देतो. त्या सह्यांना नमुना सह्या म्हटलं जातं. ह्या सह्यांचा उपयोग करून बँका त्या खातेदाराला किंवा बँक ग्राहकाला पैसे देत असतात. मग एखाद्या बँक ग्राहकाने बँकेत चेक आणला तर बँकाने प्रथम त्या चेकवरची सही आणि अर्ज केला असताना किंवा अर्ज केला आहे त्याच्यावर त्या सही म्हणजे नमुना सह्या या दोन्ही समान आहेत का नाहीत याचा पडताळणी केली पाहिजे. या दोन्हीची पडताळणी करून चेकचे प्रदान केलं पाहिजे. कारण का तर खातेदारानेच पैसे मागितलेले आहेत किंवा खातेदारानेच आदेश दिलेला आहे पैसे देण्यासंबंधीचा, याचा प्रमुख पुरावा म्हणजे त्याचा सही आहे, त्याची चेकवरली सही आहे. तो सही हे एक त्याचा प्रमुख पुरावा आहे. या पुराव्यानुसारच बँक चेकचं प्रदान करताना दिसून येतात. म्हणजेच आदेशकाची सही किंवा बँक ग्राहकाची सही ही महत्त्वाची आहे आणि ही सही प्रदायी बँकेनं चेक करणे किंवा तपासणे महत्त्वाचं आहे. नमुनानुसार सह्या आहेत, त्या सह्यानुसारच चेकवरती सही आहे की नाही हे पाहिले पाहिजे. जर चेकवरची असणारी सही नमुन्यानुसार नसेल तर अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने न करण्याची दक्षता घेतली पाहिजे व नमुन्यानुसार चेकवरती सही असेल तर त्या चेकचं प्रदान प्रदायी बँकेने केलं पाहिजे. आता आपण पाहतो बँकेत फक्त एकच खातं असत नाही, म्हणजे एकल व्यक्तीचंच खातं असत नाही, तर संयुक्त खाती असतात, कंपनी खाती असतात, भागीदारी खाती असतात, अनेक विविध प्रकारची खाती असतात. जेव्हा कंपनी खातं असतं त्यावेळी कंपनी खातं ओपन करताना दोन संचालकांची नावे किंवा जे व्यवहार पाहणार आहेत बँकेची त्यांची नावे बँकेला पाठवून देते आणि त्यांच्या सह्याही नमुना सह्याही बँकेला पाठवून दिल्या जातात. पण कंपनी आहे, संचालक सारखे बदलत असतात. त्यामुळे बँकेने ज्यावेळी कंपनीचा चेक खात्यावरती येतो त्यावेळी जे संचालक सद्यस्थितीत आहेत त्यांच्या सह्या आणि चेकवरील सह्या चेक करूनच चेकचं प्रदान करण्याची दक्षता बँकेने घेतली पाहिजे. संयुक्त खातं असेल तर साहजिकच दोघांच्या सह्या किंवा संयुक्त खाते एकता पाना तर एकट्याच्या सह्या त्या नमुन्यानुसार त्या चेकवरती आहेत की नाही याची तपासणी बँकेने केली पाहिजे. त्यानंतरच चेकचं प्रदान बँकेने केलं पाहिजे. म्हणजे सह्या तपासण्याचं महत्त्वाची दक्षता बँकेनं घेतली पाहिजे. दुसरी दक्षता आहे ती म्हणजे जुना चेक. आता जुना चेक म्हणजे काय तर जुना चेक म्हणजे पाठीमागील तारखेचा चेक. एखाद्या बँकेवरती पाठीमागील तारीख असेल तर अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेनं करू नये. तर पाठीमागील चेक म्हणजे कितपत पाठीमागं तर चेकचं आयुष्य हे 3 महिन्याचं आहे. 3 महिन्यापाठीमागची जर तारीख असेल तर साहजिकच त्याला आपण जुना चेक म्हणू शकतो आणि अशा जुना चेकचं प्रदान प्रदायी बँकेने करू नये. ही दक्षता बँकेने घेतलीच पाहिजे. म्हणजेच 3 महिन्यापाठीमागच्या चेकचं प्रदान न करण्याची दक्षता
बँकेने या ठिकाणी घ्यायचे आहे. दुसरं उत्तर दिनांकित चेक. उत्तर दिनांकित चेक म्हणजे पुढील तारखेचा चेक होय. आजच्या तारखेचा चेक नसतो, तर तो 2-3 दिवसापुढील तारखेचा चेक असतो. मग अशा वेळी बँकेने काय करायचं आहे, तर उत्तर दिनांकित चेक असेल तर अशा चेकचं प्रदान न करण्याची दक्षता बँकेने घेतली पाहिजे. समजा एखाद्या बँक ग्राहकाने उत्तर दिनांकित चेक पाठवला आणि अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने केलं आणि मधल्या काळात त्या बँक ग्राहकाने चेक न देण्याची सूचना दिली, तर साहजिकच होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँक जबाबदार असेल. म्हणून उत्तर दिनांकित चेकचे प्रदान प्रदायी बँकेने करू नये. आता पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे रक्कम लिहिण्यासंबंधीची दक्षता. आता बँकेच्या बाबतीत रकमेची दक्षता प्रामुख्याने घेतली पाहिजे. आर्थिक नुकसान हे रकमेवरून निश्चित होणारं असतं, त्यामुळे रकमेची दक्षता ही बँकेने घ्यायलाच हवी. चेकवरती प्रामुख्याने 2 प्रकारच्या रकमा लिहिलेल्या असतात. एक म्हणजे अक्षर असते, दुसरी म्हणजे अंकी असते. दोन्ही रकमा समान असतील तर अशा चेकचं प्रदान बँकेने करावं. दोन्ही रकमा समान नसतील तर अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने करू नये. ही दक्षता प्रदायी बँकेने घ्यायलाच हवी. आता या ठिकाणी अक्षरी रक्कम आणि अंकी रक्कम ह्या वेगवेगळ्या असतील, तर साहजिकच चेकचं प्रदान केलं नसलं पाहिजे. परंतु चलनक्षम दस्तावेज कायदा कलम 18 नुसार प्रदायी बँकेने चेकचं प्रदान करीत असताना अक्षरी रक्कम योग्य मानून चेकचे प्रदान केले पाहिजे. म्हणजे अक्षरी रक्कम आणि अंकी रक्कम यातली खरी रक्कम कोणती गृहीत धरली जाईल, तर अक्षरी रक्कम गृहीत धरली जाईल. आणि अक्षरी रक्कम गृहीत धरून चेकचं प्रदान प्रदायी बँकेने केलं असेल तर साहजिकच नुकसान भरपाई प्रदायी बँकेला द्यावं लागणार नाही. म्हणजे बँकेने दोन्ही रकमात जर तफावत असेल तर अक्षरी रक्कम योग्य मानून चेकचं प्रदान केलं पाहिजे कलम 18 नुसार. तर पुढचा विचार करायचा आपल्याला थोडासा, तो म्हणजे स्थगित चेक संबंधीचा. आता स्थगित चेक म्हणजे काय, तर चेक थांबवणे. बँकेला एक सूचना देणे आणि बँक त्या सूचनेनुसार चेकचं प्रदान थांबवते. म्हणजे चेकचे पैसे देण्याचं थांबवणे म्हणजे स्थगित चेक होय. आता स्थगित चेकची सूचना कोण देतं, तर स्थगित चेकची सूचना प्रामुख्याने आदेशक किंवा खातेदार किंवा बँक ग्राहक देत असतो. तर आदेशक हा दुसऱ्या व्यक्तीचे पैसे भागवण्यासाठी त्याला चेक देत असतो आणि तो चेक बँकेत तो आदाता घेऊन जातो आणि त्याच्यावरती रक्कम मिळवतो. परंतु समजा एखाद्या आदेशकाला किंवा बँक ग्राहकाला दिलेला चेक थांबवायचा आहे, म्हणजे त्याचे पैसे त्याला मिळू नयेत म्हणून त्यानं काय केलं पाहिजे, तर बँकेला तशी सूचना दिली पाहिजे. पण बँकेला सूचना देताना प्रामुख्याने चेकवरील दिनांक, चेकवरील आदाताचे नाव, चेकवरील रक्कम आणि चेकचा क्रमांक ही माहिती सविस्तरपणे सांगितली पाहिजे. तरच बँक चेक स्थगित करू शकते. म्हणजेच बँकेला स्थगित चेकची सूचना आली तर प्रदायी बँकेने चेक स्थगित केलाच पाहिजे. पण देणारी सूचना योग्य असेल तरच चेक स्थगित केला पाहिजे. देणारी सूचना योग्य नसेल तर चेक स्थगित केला नसला पाहिजे. स्थगित चेकच्या संदर्भात प्रदायी बँकेने ही दक्षता घेतलीच पाहिजे. तर पुढचा चेक आहे तो म्हणजे फेरफार केलेला चेक. तर फेरफार केलेला चेक म्हणजे काय, तर चेकमधील बदल. ज्यावेळी खातेदार चेक काढतो आणि निघाल्यानंतर जो बँकेत जाऊपर्यंत मधल्या काळात चेकवरती काही बदल होतात, त्या बदलांनाच आपण फेरफार केलेला चेक असे म्हणतो. आता हे बदल म्हणजे कोणते, एक तर बँकेवरती जे आदात्याचं नाव आहे त्यात बदल केला असेल, दिनांकामध्ये बदल केला असेल किंवा रकमेमध्ये बदल केला असेल, तर या सर्व घटनांना आपण काय म्हणतो, तर फेरफार केलेला चेक आहे. म्हणजे चेकमध्ये बदल केलेला आहे.
असा बदल जर वरकरणी प्रदायी बँकेला दिसत असेल तर प्रदायी बँकेने चेकचं प्रदान करू नये याची दक्षता प्रदायी बँकेने घेतलीच पाहिजे. परंतु चेकवरती असे कोणतेही बदल केलेले दिसत नाहीत. मग अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने केलं तरी चालतं. परंतु डोळ्यांना स्पष्ट दिसतं की आकडे बदलले आहेत, तर साहजिकच अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने करू नये. त्याची दक्षता प्रदायी बँकेने घेतलीच पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे फाटलेला चेक किंवा विकृत चेक. तर चेक व्यवहारात आपण वापरत असताना काही वेळेस फाटतो, काही वेळेस त्याच्यावरचे अक्षर जातात, तो खराब होतो. याला आपण विकृत चेक असे म्हणतो. तर सर्वसाधारणपणे एखादा कोपरा फाटला असेल, एखादा चेक मधूनच फाटला असेल, तो चिटकवला असेल, तर अशा चेकचे प्रदान प्रदायी बँक करते. परंतु एखादा चेकची सहीच खराब झालेली आहे, रक्कम पुसट आहे, अशा चेकचं प्रदान मात्र प्रदायी बँकेने करू नये. म्हणजे विकृत चेकच्या संदर्भात प्रदायी बँकेने दक्षता घेतलीच पाहिजे. एखादा चेकवरती सही नष्ट झाली असेल, रक्कम नष्ट झाली असेल, तर अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने करू नये. पण एखादा चेक मधून फाटला असेल, कोपरा फाटला असेल, तर अशा चेकचे प्रदान प्रदायी बँकेने करायचं आहे. या संदर्भातली दक्षता प्रदायी बँकेने घ्यायची आहे. आता पुढचा जो आहे तो कार्यालयीन वेळ. चेकचं प्रदान करीत असताना प्रदायी बँकेने कार्यालयीन वेळेतच चेकचं प्रदान केलं पाहिजे. कार्यालयीन वेळ सोडून चेकचं प्रदान केल्यास होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँक जबाबदार राहील. तर कार्यालयीन वेळ 11 ते 4 असे आपण धरू. 11 पासून पुढे ते 5 पर्यंत या कालावधीत जर चेक आला तर अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेनं करायचं आहे. परंतु 11च्या अगोदर 10 वाजता चेक आला आणि अशा चेकचं प्रदान प्रदायी बँकेने केलं तर होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँक जबाबदार असेल. समजा 10 वाजता चेक बँकेत आला आणि 10:30 वाजता बँकेने पैसे दिले, तर बँक चालू होते 11 वाजता. 11 वाजता चेकच्या मालकाचा किंवा बँक खातेदाराचा फोन आला की या चेकचे पैसे देऊ नयेत, परंतु प्रत्यक्षात बँकेने 10:30 वाजता त्या चेकचे पैसे दिलेले आहेत, तर साहजिकच होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँक जबाबदार असेल. समजा 4 नंतर बँक बंद झाली, तरीही बँकेनं कार्यालयीन वेळ सोडून जर चेकचे प्रदान केले, म्हणजे एखादी व्यक्ती 4 नंतर 4:15च्या आसपास आली, ओळखीची आहे म्हणून तिचे चेकचं प्रदान केलं आणि सकाळी 11 वाजता जर खातेदाराचा फोन आला की त्या चेकचे पैसे देऊ नयेत, तर साहजिकच होणाऱ्या आर्थिक नुकसानीस प्रदायी बँक जबाबदार राहील. म्हणजेच प्रदायी बँकेनं कार्यालयीन वेळेतच चेकचे प्रदान केले पाहिजे. म्हणजेच कार्यालयीन वेळेतच चेकचं प्रदान करण्याची दक्षता ही प्रदायी बँकेने घेतली पाहिजे. तर पुढच्या वेळेस प्रदायी बँकेला कोणकोणती कायदेशीर संरक्षण मिळतात याचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके.